आमच्यासारख्याला कुठं भगवानगडावर मेळावा घेता आला, आम्हाला घेऊन दिला नाही. परंतु त्यामुळे आम्ही जाती समतोल पाळण्याचा प्रयत्न करणारे आमचे महंत आहेत, आम्ही सुद्धा आहोत. परंतु जरांगीला एवढा पाठिंबा देणारे महंत त्यांना कधी कोणी ट्रोल केलं नाही. परंतु या भगवानगडावरील महंतांना नामदेव शास्त्रींना का ट्रोल करतायत? परंतु फक्त काय चाललंय, राजकारण. संतोष भैया देशमुखांच्या हत्येच्या आडून फक्त राजकारण करणं सुरू आहे. आणि राजकारणाची पोळी भाजण्यासाठी प्रत्येकांचे वेगवेगळे इव्हेंट सुरू येतं आणि त्यातून धनंजय मुंडे असतील, पंकजाताई असतील यांना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे. काल देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावरचे जे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना काही पुरावे दिलेले आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त केली होती की धनंजय मुंडेची त्यांनी बाजू घेतली होती. हे ठीक आहे, प्रत्येकाला महंतांना भेटण्याचा अधिकार आहे. भगवानगड काही एकट्या कुठल्याही समाजात नाही, सर्व बहुजन समाजाचा भगवानगड आहे. त्यामुळं भगवान बाबांच्या गादीवर बसलेले महंत नामदेव शास्त्री यांना कोणीही भेटू शकतं. यापूर्वी अनेक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नामदेव शास्त्रींना भेटत असतात आणि त्यांनी काही पुरावे दिले असतील तर त्या पुराव्यात काही तथ्य असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला काय होतंय दिसलच. परंतु आपलं मत काय की नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू घेतली, फक्त आरोपींची बाजू घेतलेली नाही. धनंजय मुंडेची का बाजू घेतली किंवा धनंजय मुंडेवर जर आरोप प्रत्येकजण करत असतं, मीडिया ट्रायलद्वारे धनंजय मुंडेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. परंतु धनंजय मुंडेच्या विरोधात पुरावे नाहीत ना कोणाकडं, आणि पुरावे असतील तर आम्ही सुद्धा ज्याप्रमाणे नामदेव शास्त्री बोलले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा धनंजय मुंडेंच्या बाबतीत तेच बोलत आहोत की धनंजय मुंडेवर आरोप होतात. पुरावे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्याकडे द्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे द्या, आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसले तर न्यायालय आहे ना सर्वांसाठी, CBI आहे तुमच्यासाठी, गृह विभाग आहे, त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता. परंतु फक्त काय चाललंय, राजकारण. संतोष भैया देशमुखांच्या हत्येच्या आडून फक्त राजकारण करणं सुरू आहे आणि राजकारणाची पोळी भाजण्यासाठी प्रत्येकांचे वेगवेगळे इव्हेंट सुरू येतं आणि त्यातून धनंजय मुंडे असतील, पंकजाताई असतील यांना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे, जातीवादी सुरेश धस असतील, जातीवादी बजरंग सोनवणे असतील, ह्या लोकांचं कट कारस्थान आहे. आणि खरं तर भगवान बाबाच्या गादीवरील महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेणं काही मोठी गोष्ट नाही ना. ते योग्य बोलले, ते काय चुकीचं बोलले. परंतु ज्यावेळी यांना एवढी आग लागली की बाबा महंतांनी धनंजय मुंडेची बाजू घेतली, पण पूर्वी नारायणगडावर जरांगींनी मेळावा घेतला आणि नारायणगडाचे महंत जरांगीच्या वेळोवेळी जरांगीच्या सोबत फिरले, जरांगींच्या अनेक वेळा त्यांनी भेटी घेतल्या आणि जरांगी काय बोलतोय, किती जातीवाद करतोय हे तुम्हाला सर्वांना माहीत असताना सुद्धा जर तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्या दाखवत नाहीत आणि OBC मधील एखादा गड आहे आणि त्या OBCच्या महंतांना जर बदनाम करत असतील, हे चुकीचं आहे ना. म्हणजे आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं हे मराठा समाजातील नेत्यांना सवय लागली. म्हणजे आपले मराठा समाजाचे महंत, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज हे सुद्धा जातीवादी आम्ही म्हणू शकतो, कारण की जरांगीसारख्या माणसाला तिथं मेळावा घेऊन दिला. तिथं आमच्यासारख्याला कुठं भगवानगडावर मेळावा घेता आला, आम्हाला घेऊन दिला नाही. परंतु त्यामुळे आम्ही जाती समतोल पाळण्याचा प्रयत्न करणारे आमचे महंत आहेत, आम्ही सुद्धा आहोत. परंतु जरांगीला एवढा पाठिंबा देणारे महंत त्यांना कधी कोणी ट्रोल केलं नाही. परंतु या भगवानगडावरील महंतांना नामदेव शास्त्रींना का ट्रोल करतायत? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी या ठिकाणी होते आणि अंजली दमानिया जे आहे ते आग्रह आहे आणि त्यांना अशी अपेक्षा बी आहे की बाबा सरकार त्यांचा राजीनामा घेतील. हे बघा, अंजली दमानिया ह्या सुपारीबाज बाई आहेत. यांनी यापूर्वी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या, फक्त बदनाम करायचं, षडयंत्र करायचं, कुठतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं. OBCचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील, यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील, यापूर्वी त्यांनी खरं तर गडकरी साहेबांवर सुद्धा टीका केली होती. पण ज्यावेळी गडकरी साहेबांवर टीका केली तर त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरीची माफी मागायला लावली त्या दमानिया यांच्या कुरापतीमुळं. म्हणजे दमानिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. कुठेतरी आमच्या जालन्याचे अर्जुन खोतकर यांच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केले होते. काय झालं अर्जुन खोतकरांच्या चौकशीत, काय केलं त्यांनी? कुठंतरी काहीतरी घ्यायचं, म्हणजे आरोप करायचे आणि सेटलमेंट करायची आणि आपण शांत बसायचं. परंतु धनंजय मुंडेच्या कडून त्यांची सेटलमेंट झाली नसेल, त्यांना काही मिळालं नसेल, म्हणून त्या धनंजय मुंडेच्या बाबतीत अद्याप त्यांचं बोलणं आणि मीडिया ट्रायल आणि आरोप करणं सुरूच आहे. आबा मला सांगा, भगवान बाबाचा गड असेल किंवा नारायणगड असेल किंवा जे काही महंत असतात, यांचं कितपत योग्य असतं की एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या बाजून घेऊन बोलणं किंवा त्याचं पाठराखण करणं हे योग्य वाटतं का? नाही, हे सर्वांचीच इच्छा आहे की मग कुठल्याही गडाचे, कुठल्याही संस्थांचे महंत असतील यांनी ह्या गोष्टीमध्ये न पडलेलं ठीक असतं. परंतु काय झालं, ज्याप्रमाणे सुरुवात कोणी केली,
नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी सुरुवात केली. जरांगेला खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे करण्याचं काम केलं, सपोर्ट करण्याचं काम केलं, जरांगेला तिथं मेळावा घेऊन देण्याचं काम केलं. आणि आज कुठेतरी मग आता ठीक आहे ना, धनंजय मुंडेवर आरोप होत आहेत म्हणून नामदेव शास्त्री बोलत असतील तर इतक्या वावड्या उठवण्याची आणि इतकं ट्रोल करण्याची गरज नाही ना नामदेव शास्त्रींना. खरं तर गडावर राजकारण कुठल्याच गडावर झालं नाही पाहिजे हे आम्ही म्हणतो, परंतु सुरुवात कोणी केली? मराठ्यांनी केली. सुरुवात कोणी केली? नारायणगडावरील शास्त्रींनी केली. सुरुवात कोणी केली? जरांगींनी केली. आणि मग जर दुसरं कोणी करत असेल तर तुम्ही काय दबाव टाकता का? म्हणजे वेगळ्या वेगळ्या समाजातील लोक जर कुठली भूमिका मांडत असतील आपल्या समाजातील माणसासाठी तर यांनी दबाव टाकायचा. आणि यांचं काही चुकलं तर आम्ही बोलायचं नाही का? म्हणजे यांच्यासाठी लायसन्स आहेत, यांनी कोणाची भूमिका घ्यायची, यांच्या महंतांनी घ्यायची, यांनी जातीवाद करायचं, यांनी मारहाणी करायच्या, यांनी लोकांची घरं जाळायची. म्हणजे यांनी केलं तर म्हणजे सामाजिक चांगलं काम. आणि आमच्याकडून काही नाही झालं तरी नुसतं एखादं बोललं तरी तुम्ही इतकं म्हणजे अर्वाच्य भाषेत तुम्ही ट्रोल करत असाल तर महंताच्या बाबतीत तरी मला हे योग्य वाटत नाही. आणि हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. येणाऱ्या काळात ह्या गोष्टी योग्य राहणार नाहीत असं मला वाटतं.